नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, झी मराठीवरील पारू या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी मालिकेत अनुष्काची एंट्री झाली होती. ही भूमिका अभिनेत्री श्वेता खरात हिने साकारली आहे. अनुष्का आणि आदित्य दोघांची लग्न व्हावे यासाठी अहिल्या देवी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या दोघांना एकत्र वेळ मिळावा, एकमेकांना समजून घेता यावं म्हणून अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. मात्र त्यात पारूची लुडबुड प्रेक्षकांना खटकत आहे. पारू आदित्यला नवरा मानते, पण आता ही अनुष्का आल्यामुळे पारूला स्वतःला नौकर म्हणत आदित्यच्या लायकीची नसल्याची खात्री देत आहे. पण अनुष्का ही दिशाची बहीण आहे हे सत्य जेव्हा उलगडेल तेव्हा मात्र ही पारू तिचा नक्कीच समाचार घेईल. दरम्यान आदित्य पारूच्या प्रेमात आहे याची जाणीव करून देण्यासाठी एक पात्र मालिकेत एंट्री घेत आहे. हे पात्र पारूच्या प्रेमात पडणार असल्याने आदित्य मात्र अनसेफ असल्याची फील करणार आहे. पारूवरच्या प्रेमाची त्याला कुठेतरी जाणीव व्हायला हवी, त्यामुळे हे पात्र तेवढेच महत्वाचे असणार आहे. म्हणूनच ही भूमिका साकारण्यासाठी अभिनेता ऋग्वेद फडकेची एंट्री होणार आहे. ऋग्वेद फडके हा पारूचा प्रेमवीर बनून तिला मदत करणार आहे. या अगोदर ऋग्वेदने अबोल प्रीतीची अजब कहाणी तसेच स्टार प्रवाहासह थोडं तुझं थोडं माझं मालिकेत महत्वाची भूमिका साकारली होती. कधी गंभीर तर कधी विरोधी भूमिकेसाठीही ऋग्वेद ओळखला गेला आहे. पारू मालिकेत त्याचे मजेशीर पात्र आहे, त्यामुळे या मजेशीर कॅरेक्टरची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. या नवीन भूमिकेसाठी ऋग्वेद फडके याला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.